सोलापूर बार असोसिएशनसाठी आज मतदानाचा दिवस आहे. 15पेक्षा जास्त उमेदवार वकील उमेदवार आपलं नशीब आजमावतो आहेत. जिल्हा व सत्र न्यायालयातील बार लायब्ररीमध्ये ही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. आपल्यासोबत काही उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, कुठल्या मुद्द्यांना मी ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कळमिली सचिव पदासाठी निवडणूक लढवित आहे. बरेचसे मुद्दे आहेत. माझा पहिला मुद्दा आहे डिजिटल बारचा. मी विषय बोलतोय. बार पूर्णतः डिजिटल व्हायला हवं. ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे. त्यासोबतच युवा विधिज्ञांसाठी स्किल डेव्हलपमेंटसाठी कार्यशाळा आणि त्याबद्दल वेगवेगळ्या वक्त्यांना बोलून त्यांना प्रशिक्षण देणं हा माझा मुख्य मुद्दा आहे. परवेश ढाले यस सर. प्रचार कसं केलाय, कारण कमी वेळ होता. या निवडणुकीची जेव्हा भूगोल वाजली त्यावेळेस निवडणुकीच्या प्रचारासाठी खूप कमी वेळ देण्यात आलेला होता. तब्बल 1688 एवढे मतदार होते. त्यांच्या घरोघरी व्हिजिट देऊन त्यांना प्रचार करून मतदान करण्यासाठी, आमच्या फेवरमध्ये मतदान करण्यासाठी आम्ही विनंती केली. रात्रंदिवस आम्ही याच्यावेळी देखील इच्छुक होता, पण ऐनवेळी तुम्ही मागे. नाही, आम्हाला आमच्या सिनियर लोकांच्या सांगण्यावरनं एखादा नवीन कॅन्डिडेटला संधी देण्यासाठी मी माघार घेतली होती. यावेळेस मला पूर्ण आमच्या सिनियरने, आमच्या ग्रुपने मला पुढाकार दिल्याने यावेळेस मी या उमेदवारी लढवत आहे. इलेक्शन उपाध्यक्षपदासाठी लढवत आहे. कसं आहे मतदानाचा म्हणजे प्रतिसाद? इतके लोक जे मतदार आहेत हे चुरसाचुरसीने मतदान करायला ते इतके म्हणजे इंटरेस्टेड आहेत मतदान करण्यासाठी आणि त्यांचे उमेदवार निवडून देण्यासाठी ते इच्छुक आहेत खूप. जी सर. मॅडम, काय सांगाल थोडक्यात, कसं प्रतिसाद मतदान? प्रतिसाद खूप चांगला आहे. अक्षरशः सकाळचे 7:30 वाजल्यापासून मतदारदाता येत आहेत. कुणाला परगावरून येत आहेत, कोण पुण्यावरून आले, धुळ्यावरून खास मतदान करण्यासाठी इथे आलेले आहेत. तरी सर्वांची मी ऋणी आहे की त्यांनी तेवढ्या वेळात वेळ काढून इथपर्यंत आलेले आहेत. विजय कसं आहे? विजय आता संध्याकाळीच रिझल्ट सांगेल. मॅडम, तुम्ही देखील आहे, काय सांगाल कसं प्रतिसाद? नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रियांका गोरंटी. मी सहसचिव पदासाठी उमेदवार आहे. प्रतिसाद असं सकाळपासून 12 वाजेपर्यंत 400 वोटिंग झालेलं आहे. अजून बाकीचे शिल्लक आहेत, तरी बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे सर वोटिंग. खरं म्हणलं तर बारच्या निवडणुकीत फताटे यांच्याशिवाय निवडणूकच होत नाही आहे. कारण राजेंद्र फताटे जे ज्येष्ठ वकील आहेत ते देखील अध्यक्षपदासाठी यावेळेस आशा लावून बसलेले आहेत. आज मतदान आहे. काय सांगाल, कसं प्रचार केला? काय प्रचार डोर टू डोर कमी झाले आणि सोशल मीडिया आणि फोनद्वारे आणि हस्ते परहस्ते माझा प्रचार झालेला आहे. स्वतःच उमेदवार असं समजून लोकांनी माझा प्रचार केलेला आहे आणि त्याचाच असा आज प्रतिसाद मिळतो की पहिल्यांदा सोलापूर बार असोसिएशनच्या इलेक्शनमध्ये 12 वाजेपर्यंत 600 मतदानच्या पुढं मतदान झालेलं आहे. यापूर्वी माझा अनुभव एवढे 12 वाजेपर्यंत 600 पर्यंत जात नव्हता. काय वाटेल निकाल काय होईल? निकाल मी निश्चित विजय होईन, थम्पिंग मताने निवडून येईन आणि मी वकिलांच्या सेवा करण्यास कटिबद्ध आहे. मी जे बोललो, जे माझा जाहीरनामा आहे त्याच्या व्यतिरिक्त काही अडचणी आहेत. फॉर्म्युला काय वापरलाय राजेंद्र फताटेने या निवडणुकीत? फॉर्म्युला काय? नाही, ते मी आजपर्यंत सर्वांना मदत करत आलेलं आहे आणि माझा स्वभाव कोऑपरेटिव्ह नेचरचा आहे. त्यामुळं लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. हा 100% तुम्हीच माझा सत्कार करचाल अकबर साहेब. मॅडम, काय सांगाल? उमेदवारात नाव सांगा. नमस्कार. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्या प्रमाणात महिला आरक्षणासाठी एक सीट रिझर्व झाली आहे आणि ते महिला उपाध्यक्ष पदासाठी म्हणून मी राखीव पदासाठी ॲडव्होकेट जहागीरदार उर्मिला नंदकुमार ही निवडणूक पहिल्यांदा लढवत आहे. प्रतिसाद खूप चांगला आहे. एकूण 1683 मतदार आहेत. त्याच्यामध्ये आता साधारण 12 वाजेपर्यंत 600 मतदान झालं होतं आणि सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. उमेदवार पण तसेच त्या प्रमाणात उत्स्फूर्त आहेत. सगळ्यांची दाद चांगली मिळत आहे आम्हाला. आणि महिलांना संधी मिळणार आहे. उपाध्यक्ष आणि सहसचिव राखीव आहे? हो सर, दोन्हीसाठी राखीव आहे. आणि सर, मला तर एकदम 100% गॅरंटी आहे आणि नक्कीच मला प्रतिसाद चांगला आहे आणि मी निवडून येईन अशी मला आशा आहे. धन्यवाद. मी विधी विकास पॅनलतर्फे ॲडव्होकेट मेघना मिलिंद मलपेदी सहसचिव पदासाठी उभी आहे. तर सर्वांनी विधी विकास पॅनलला पॅनल टू पॅनल वोट द्यावं अशी मी सगळ्यांना, सर्व वकिलांना विनंती करते. ओके. एक मिनिट नाव सांगा, तुमचं नाव सांगा आणि आज वेळ सांगा, किती मतदान झालं? मी निवडणूक अधिकारी आहे, सहाय्यक निवडणूक अधिकारी रेवण पाटील. आता
पावणे 1 वाजेपर्यंत 600च्या पुढं मतदान झालेलं आहे. दर तासाला 100चा आकडा गाठल्यानंतर आम्ही येऊन इथं अनाऊन्स करतो की जे अनाउन्समेंट कसं आहे नॅचरल नॅचरल पावणे 1 पर्यंत 600चे मतदान पूर्ण झालेले आहे. पावणे 1 पर्यंत 600चे मतदान पूर्ण झालेले आहे. मॅडम या वयात हो मी यापूर्वी पण सांगितलं, आत्ताही सांगितलं, मी फक्त केवळ आणि केवळ सिनियर लोकांसाठी त्यांना ह्या वयामध्ये जो त्रास होतो तो कमी कसं करता येईल, स्वच्छता कशी राहता येईल यासाठी प्रयत्न करेन. काय प्रतिसाद कसा आहे 600 मतदान झालं. प्रतिसाद एकदम चांगला आहे. आतापर्यंतच्या या बारच्या इतिहासामध्ये एवढं फास्ट मतदान कधी झालेलं नव्हतं. वकील लोकांनी एकदम उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. फास्ट मतदान आहे, आकडेवारी चांगली आहे. हो, मतदान जास्त होणं हे छानच आहे. वकील मतदार निवडणुकीमध्ये रस घेत आहेत आणि ह्याच्यातून वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी मजबूती मिळेल आणि हे लोकशाहीसाठी छान संकेत आहे. 83 वयात देखील तुम्ही उमेदवार आहात. हो. काय सांगाल? या वयात खरं म्हणलं तर आराम करण्याची वेळ आहे, पण निवडणूक लढवता तुम्ही. मला आराम केला तर आजार पडण्याची शक्यता असते. हां, त्यापेक्षा मी स्वतःहून ॲक्टिव्ह एवढा राहतो. सकाळी 3 किलोमीटर पळाल्याशिवाय मला चल पडत नाही. बायकोला घरी ठेवतो, चहा पितो की लागलीच ग्राउंडवरती येतो. 3 किलोमीटर रनिंग, 3 किलोमीटर वॉकिंग आणि मग नंतर 1 तास योगा करत आम्ही ग्राउंडवरती असतो. साधारण काय अजेंडा आहे म्हणजे वकिलांचा वधूवर मेळावा घेणार? वधूवर लोकांचा मेळावा हा डिसेंबरमध्ये घेणारच. निवडून आलं तर निवडून नाही आलं तरी मी घेणार आणि त्यांच्या रेशीम गाठ्या रेशमेच्या समोर मावणार. ठीक आहे. आणखीन काय उमेदवार आहेत त्यांच्याशी संवाद साधूया. मॅडम काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे? खूप छान प्रतिसाद आहे. मी सहसचिवा रेखा गोटीपामू लक्षटी, यंदाच्या इलेक्शनमध्ये सहसचिवा या पदासाठी मी उमेदवार म्हणून उभी आहे. तर महिलांच्या खूप समस्या आहेत, त्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. हिरकणी कक्ष असू दे, पाळणाघर असू दे, सहसचिवा. सांगा सर, काय कसं आहे? मी ॲडव्होकेट परमानंद चंद्रकांत जवळकोटे. मी उपाध्यक्ष पदासाठी विधी संकल्प पॅनलमध्ये उभा आहे. गेली 17 वर्षापासून वकिली करतोय. आज इलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर इलेक्शनमध्ये खूप उत्साहपूर्ण वातावरण आहे. वोटिंग खूप छान होत आहे. पाटील सर अध्यक्षपदाचे दावेदार आहेत तुम्ही. Yes. म्हणजे दावेदार म्हणजे एक इच्छुक आहे. खताटे साहेबांचं कसं असणार चॅलेंज? शेवटी निवडणूक म्हणलं की सगळ्या गोष्टी असतात, ते त्यांच्या परीने प्रयत्न करतात, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. आमचे दोघांचाही व्यवसाय एकच आहे, ते त्याप्रमाणे निवडणुकीने असं संध्याकाळी चित्र गुलाल कोण उधळणार, फताटे की पाटील? मीच उधळणार असा मला कॉन्फिडन्स आहे. काय सांगाल सिद्धू अण्णा? एक यंग जनरेशन वकिलामध्ये खूप हो, एकदम असं ज्युनियर स्टेजला आहे, पण तरी हे चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी. करू प्रयत्न चालू आहेत. हो, कुठल्या पदासाठी? खजिनदार पदासाठी आहे. या ठिकाणी आणखी काही मतदार देखील आहेत, वकील मतदार. सर काय सांगाल, आज मतदान आहे, किती महत्त्वाचं आहे? बारच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आजचे मतदान हे खूप महत्त्वाचे आहे. मी असं या आपल्या प्रसारमाध्यमातून मी सर्व वकील लोकांना विनंती करतो की त्यांनी सर्वांनी आज येऊन मतदान करावे, आपला पवित्र हक्क बजावावा. नमस्कार. या ठिकाणी खरं म्हटलं तर वकील बांधवांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि आज प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आहे. वकील बांधव मतदानाचा हक्क बजावत आहे. मॅडम काय सांगाल, तुम्ही मतदार आहात, किती वर्षापासून इथं तसे 2012 नंतर करते आहे. आमच्या ज्या मागण्या वगैरे या बार काउन्सिलच्या मतदानामुळे पूर्ण होत आहेत. तर मागचा जो टर्म होता, म्हणजे जो टर्म आता संपणार आहे, त्यामध्ये अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव असतील, उपाध्यक्ष रियाज शेख असतील, हिंगमिरे सर असतील, मीरा प्रसाद मॅडम असतील किंवा इतर त्यांचे सहकाऱ्यांनी चांगलं 1 वर्षभर काम केलेलं आहे. आणि आता 1 वर्ष त्यांची मुदत संपल्यानंतर सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक लागलेली आहे आणि प्रत्यक्ष आज मतदान होत आहे. आणि मतदानाला जे वकील बांधव आहेत त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. खास करून जे युवा वकील आहेत त्यांचा देखील प्रतिसाद मिळत आहे. जवळपास 1 वाजेपर्यंत 600 पेक्षा जास्त वकिलांनी मतदान केलेलं आहे. जवळपास 1688 म्हणजे 1700 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. आणि अनेक जे नामवंत वकील या निवडणुकीत सामोरे जात आहे. आज संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान आहे. त्यानंतर काही वेळ विश्रांतीनंतर प्रत्यक्ष मतमोजणीला देखील सुरुवात होणार आहे. बारची निवडणूक म्हणलं तर ती टपाली मतदानानं मतदान होत असतं आणि ही प्रतिष्ठेची वकील मंडळीमध्ये निवडणूक मांडली जाते. त्यातून अनेक नवयुवकांना
नेतृत्व करण्याची संधी मिळते आणि त्यातूनच या संधीचं सोनं करण्यासाठी अनेक युवा वकील देखील प्रत्यक्ष या निवडणुकीत सहभागी असल्याचं पाहायला मिळत आहे. झोरच्या सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.